कांतीलाल तात्या पाटील, सन्माननीय मंचकावर उपस्थित मानसिंगराव जगदाळे, चिखलीकर अप्पा, लालासाहेब, तानाजीराव साळुंखे, जसराज बाबा, पालीचे सन्माननीय काका, मंचकावर उपस्थित सर्व संचालक मंडळ, सभासद बंधू भगिनी, मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय पी.डी. साहेब पाटील यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. 52 वर्षापूर्वी या ठिकाणी सामान्य शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना झाला पाहिजे ही संकल्पना आदरणीय चव्हाण साहेबांनी मांडली. या संकल्पना मूर्तरूप स्वरूप देण्याचं काम आदरणीय पी.डी. साहेबांनी केलं. आजच्या काळामध्ये सगळ्या सोयी सुविधा आहेत, परंतु त्या काळामध्ये कारखाना उभं करणं एक अवघड दिव्य काम होतं आणि नुसता कारखाना उभा करून चालणार नव्हता. तर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीला पाणी दिलं पाहिजे, जिरायत शेती बागायत केली पाहिजे, त्याबरोबर शेतकऱ्यांना ऊस पिकवण्याचं ज्ञान दिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काम करत असताना खूप अवघड काम. आपण कल्पना करा की 52 वर्षापूर्वी ही कल्पना जर त्या ठिकाणी कोणाच्या मनामध्ये आली आणि त्या कल्पनेने काम करायचं ठरवलं. आता बँका आहेत, VSI आहे, नवीन तंत्रज्ञान आहे. त्या काळामध्ये खूप कमी तंत्रज्ञान होतं आणि त्या काळामध्ये एखादा कारखाना उभा करणं, या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा विठ्ठलराव गाडगे असतील, विखे पाटील असतील, यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सहकारी कारखाना काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया स्वर्गीय चव्हाण साहेब असतील, वसंतदादा असतील यांनी रोवण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र जर बघितला तर सर्वात सधन भाग मानला जातो. आपण जर विदर्भात गेलं तर विदर्भातली लोक म्हणतात साखरपट्टा आला. जे त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं दूरदृष्टी असणारे नेते, या नेत्यांनी कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया रचला आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं सामाजिक विकास असेल, आर्थिक विकास असेल, कौटुंबिक विकास असेल, शैक्षणिक प्रगती असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं बीजरोपण झालं. आज खऱ्या अर्थानं साहेब कौतुक केलं पाहिजे की महाराष्ट्राच्या सहकार कारखान्याचा इतिहास बघितला तर 1-2 कारखाने असतील की जे 52 वर्षे एका नेतृत्वाखाली काम करतात आणि ज्या विचाराखाली काम करतात. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी एक विचार दिला आणि त्या विचाराच्या माध्यमातून आदरणीय पी.डी. साहेबांनी काम केलं. तीच परंपरा आदरणीय बाळासाहेब पाटलांनी ठेवली की त्या ठिकाणी एखाद्या सोसायटीचा चेअरमन झाला तर गड्याचं चाल बदलते, परंतु 52 वर्ष या कारखान्यामध्ये खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला उत्कर्षाचा केंद्रबिंदू मानून, त्या ठिकाणी सभासदाला केंद्रबिंदू मानून कारखान्याचं काम करणं हे खूप अवघड आहे. आज अनेक खासगी कारखाने निघालेत, कॉपरेटिव्ह कारखाने निघालेत, परंतु त्या काळामध्ये जिरायत शेतकऱ्याला बागायत करण्याचं काम त्या ठिकाणी आदरणीय पी.डी. साहेबांनी केलं. मगाशी आप्पांनी सांगितलं की धरणं बांधली, आप्पा धरणं बांधली, पाणी केलं, परंतु न्याव्या पिढीला काहीच माहित नाही. धरणं कशी झाली, धरणं कशी बांधली गेली, त्या महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती काय होती, त्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र राज्य प्रगत करण्याचं काम जुन्या आपल्या नेते मंडळी कसं केलं. आपण जर देशामध्ये बघितलं तर खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. कृषी औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, सगळ्या दृष्टीमध्ये त्या देशामध्ये महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे. नेहमी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं जे जुने नेतृत्व होते त्यांची सातत्याने समाजामध्ये समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका होती. आज जर राजकारण बदललं, राजकारणाची दिशा बदलली, राजकारणाचं स्वरूप बदललं, त्या ठिकाणी राजकारणामध्ये कशासाठी यायचं
हे पण संकल्पना बदलल्या, परंतु खऱ्या अर्थानं एक प्रगती करण्याचं साधन त्या काळामध्ये मी ज्या वेळेला पीडी साहेबांना भेटायचो, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या नागरिकरणामध्ये एखाद्या नगरपालिकेचं नगराध्यक्षपद टिकवणं जगदाळे साहेब खूप अवघड आहे. तुम्ही नागरी क्षेत्रात काम करत नाही, जर खुर्ची बसला तर पुढचा दिवस बसतो, तुझं किती दिवस झालं, मला कधी संधी मिळती, माझ्या पोराचं लग्न आहे, मला लग्न करायचंय. म्हणजे अशा काळामध्ये एका कराड नगरीचं 52 वर्ष नगराध्यक्षपद भूषवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. ती आदरणीय पीडी साहेबांनी केली. जे नुसतं भूषवलं नाही, राजकारणामध्ये सत्ता मिळते, परंतु त्या सत्तेची उंची वाढायची, त्या खुर्चीची उंची वाढायचं काम राजकारणामध्ये खूप कमी लोकांना जमतं. म्हणजे त्या नगराध्यक्ष पदाला प्रतिष्ठा देण्याचं काम आदरणीय पीडी साहेबांनी केलं. ज्या वेळेला आमच्या नगराध्यक्षांच्या परिषद होतात, अध्यक्षांच्या मिटिंग होतात, त्यावेळी नेहमी चर्चा होती की ज्या काळामध्ये आता भुयारी गटर माझ्या रहमतपूरमध्ये आता काम सुरू आहे, सातारमध्ये काम सुरू आहे, परंतु 50 वर्षापूर्वी कराडमध्ये भुयारी गटर करण्याचं काम आदरणीय पीडी साहेबांनी राहुल केलं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी, या महाराष्ट्रामध्ये अनेक नेते झाले, वसंतदादा असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, विठ्ठलराव गाडगे असतील, विठ्ठलराव विखे पाटील असतील, परंतु या महाराष्ट्रामध्ये एकमेव समाधीचा चव्हाण साहेबांचे की शासनाचा कुठलाही मदत न घेता त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्राला आदरणीय चव्हाण साहेबांना वंदन करावे लागते. ते फार मोठं काम केलं. जे चव्हाण साहेबांची समाधी ही कृष्णा कॉलनीच्या काठी बांधली गेली आणि खऱ्या अर्थानं आदरणीय वसंतदादांनी एवढं मोठं काम केलं. महाराष्ट्रामध्ये अनुदान शाळा निर्माण केल्या, कारखाने निर्माण केले, परंतु अजूनही जगदाळे साहेब वसंतदादांची समाधी पूर्ण झाली आहे. म्हणजे त्या ठिकाणी काम घेतलं, त्या कामाला त्या ठिकाणी पूर्ण करण्याची पीडी साहेबांची पद्धत होती. हा कारखाना सुरुवातीला कमी क्षमतेचा होता. या क्षमता वाढवण्याबरोबर त्या ठिकाणी भागातल्या काही स्कीम केल्या की सामान्य शेतकरी जो 1 एकर आहे, 2 एकर आहे, तो पाईपलाईन करू शकत नव्हता. त्या ठिकाणी सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला बागायतदार करण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं. म्हणजे नुसतं कारखाना काढून थांबलं नाही, तर त्या ठिकाणी सामान्य माणसाचा उत्कर्ष करण्याचं काम केलं. आज खऱ्या अर्थानं तुमची माझी जबाबदारी आहे. हे आदरणीय चव्हाण साहेबांचं, आदरणीय पीडी साहेबांचं स्मारक आहे. नेहमी आपल्या येणाऱ्या पिढीनं त्या ठिकाणी आपले जे मापदंड आहेत किंवा जे आपल्या श्रद्धास्थान आहे, ती श्रद्धास्थान जपण्याचं काम केलं पाहिजे. ते जपायचं असेल तर हा कारखाना महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सह्याद्री पॅटर्न निर्माण केला, तो पॅटर्न महाराष्ट्रामध्ये परत कसा 1 नंबर राहील त्यासाठी आपण काम केलं. शेवटी चेअरमॅननी काम करून चालणार नाही, त्या ठिकाणी संचालक मंडळानं काम केलं पाहिजे, संचालक मंडळाने वेळ दिला पाहिजे. आपल्या भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न असेल, त्या बांधाव गेलं पाहिजे, लोकांची चर्चा केली पाहिजे की आपण का साहेब लोक घातला पाहिजे. शेवटी एखाद्या संस्थेमध्ये फायदा झाला तर तो फायदा सार्वजनिक असतो आणि एखाद्या खाजगी फायदा झाला तर ते एका विशिष्ट व्यक्तीचा फायदा होतो. त्यामुळे सहकार कारखानदारी त्या ठिकाणी टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर कर्मचारी असतील, सभासद असतील, नुसतं कर्मचारी कारखान्याचे चेअरमन संचालकांकडून चालणार नाही. शेवटी आपण सभासद मालक आहोत. त्या ठिकाणी वार्षिक मिटिंगला आपण येतो, प्रश्न उपस्थित करतो. तानाजीराव मगाशी म्हणले की आता अजिताप्पा म्हणले मला पहिल्यांदा संधी मिळली, साहेब पुढच्या वेळेला मी विनंती करतोय अजिताप्पा संचालक मंडळात घ्या. म्हणजे आपल्याला वाटतं की सगळंच चांगलं, म्हणजे कारखानदारीमध्ये पण खूप अडचणी आहेत. राज्य शासनाची धोरण असतील, केंद्र शासनाची धोरण असतील, त्या सगळ्या धोरणामध्ये कारखाना चालवणं, एखादी संस्था चालवणं खूप अवघड काम आहे. त्या ठिकाणी आपण सर्व सभासदांनी निश्चित आपले उद्दिष्ट ठेवलं पाहिजे की शेवटी आपण या कारखान्याचे मालक आहोत आणि हा कारखाना आपला आहे. हा कारखाना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कसा गाळप होईल. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कार्यक्षेत्र असणारा आणि नोंद असणारा कारखाना सह्याद्री आहे.
म्हणजे कुठल्याही कारखान्याची नोंद बघितली तर एखाद्या कारखान्याची नोंद 10-15 लाख असते, 12 लाख असते, परंतु दरवर्षी सह्याद्री कारखान्याची नोंद ही जवळपास 22-23 लाख टनाची नोंद होते. म्हणजे एवढा विश्वास महाराष्ट्रामध्ये सहकारामध्ये एवढा विश्वास असणारा कारखाना एकमेव आदरणीय पीडी साहेबांनी निर्माण केला. हा निर्माण करत असताना त्यांनी त्या ठिकाणी विश्वासात पात्र राहून जर आपण कुठं भागात गेलं, विचारलं तुम्ही कुठल्या कार्यक्षेत्रात येता, आपण सह्याद्रीचं नाव सांगितलं तर ती माणसं आजबीनं नाव घेतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका दिवसामध्ये हे नाव निर्माण झालं नाही. हे नाव निर्माण करण्यासाठी आदरणीय पीडी साहेबांनी त्या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी माणसं उभी करण्याचं काम केलं. ऊस उभा केला, ऊसावर माणसांची कुटुंब उभी करण्याचं काम केलं. हे सगळं आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवून येणारा हंगाम कसा यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करावा. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं या हंगामाला मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयासाहेब. यानंतर कारखान्याचे चेअरमन सन्मान्य श्री बाळासाहेब पडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन पण मनोगत व्यक्त करावं. आपल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा 52व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आत्ता नुकताच संपन्न झाला आणि ज्यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम झाला ते कारखाने संचालक संजय बापूसाहेब गोरे, त्यांच्या सुविधी पत्नी सौ साधना संजय गोरे, त्यांचे सर्व कुटुंबीय, त्याचप्रमाणे आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं आपले सहकारी सुनीलराव माने भैया, अजितराव पाटील आप्पा, आनंदराव कोरे, मानसीराव जगदाळे, तानाजीराव साळुंखे, बबनराव कदम, प्रणव ताटे, सुहास बोराटे, कारखान्याचे आपले माजी संचालक निवासराव पाटील अण्णा, पालीचे मानसीराव पाटील काका, आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील तात्या, सर्व संचालक, सर्व माजी संचालक, त्याचप्रमाणे कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री विश्व शिंदे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सर्व विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे सौ संगीताताई साळुंखे माई, उद्धवराव फाळकेप्पा, सोमनाथ जाधव, लक्ष्मीताई गायकवाड, कारखाना संचालिका सौ पवार, सुशीला पाटील, नानासाहेब पाटील, मर्चंट बँकेचे चेअरमन माणिकराव पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, मार्केटिंग माजी सभापती दाजी पवार, शशिकांत भोसले, रमेश चव्हाण, संभाराव गायकवाड, तानाजीराव जाधव, नेरवाडीचे दिलीपराव कदम बाबा, अनिल घोरपडे, सोमनाथ पवार, त्याचप्रमाणे दयानंद पवार, जयवंतराव मोहिते नाना, दादासाहेब साळुंखे, भीमराव डमाले, डॉक्टर विजय साळुंखे, ॲडव्होकेट चंद्रकांत कदम, प्रकाश बापू पाटील, शंकर पाटील, सागर पाटील दादा, लालासाहेब चव्हाण, पहलवान संजय थोरात, वसंतराव कनसे, शंकरराव बापे, पांडुरंग चव्हाण, उपस्थित सर्व कारखान्याचे सन्माननीय सभासद, शेतकरी, सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू आणि भगिनी, आपला 52व्या हंगामाची सुरुवात इथं आपण केली. सहकारी कारखानदारीमध्ये सातत्यानं दरवर्षी निरनिराळे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावर मात करत खऱ्या अर्थानं ही सहकारी कारखानदारी पुढे जात असते आणि त्यासाठी सर्व सभासदांचं, शेतकऱ्यांचं, सर्व कर्मचाऱ्यांचं, सर्वांचं सहकार्य लागतं. आणि हे साधारणपणे सीझन जो चालतो, पूर्वी 6-7 महिने सीझन चालायचा, आता अलीकडच्या काळामध्ये सीझन कमी काळाखंड चालतो, पण त्या काळामध्ये सर्वांचं सहकार्य अपेक्षित असतं. असं सहकार्य आतापर्यंत आपल्या कारखान्याच्या सर्व घटकांनी नेहमी दिलेलं आहे. त्यामुळे कारखाना हा एका विशिष्ट टप्प्यावर येऊन या ठिकाणी आलेला आहे. आता दुसऱ्या टप्प्याला आपण या सीझन पासून सुरुवात करतोय. या हंगामाच्या निमित्तानं कारखाना संचालक संजय गोरे व त्यांच्या सुविधपती सौ साधना गोरे यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम झाला. त्यांनी निमंत्रण स्वीकारल्याबद्दल पुन्हा एकदा संचालक मंडळाच्या वतीने मी त्यांच्या अतिशय मनापासून स्वागत करतो, आभारी मानतो. या राज्यामध्ये आपण पाहिलं असेल की विशेषतः मराठवाडा जो भाग आहे की जो भाग दुष्काळी भाग म्हणून सातत्यानं त्याची चर्चा केली जाते, त्याच परिसरामध्ये अतिवृष्टी झाली
आणि मुळामध्ये मराठवाडा हे सातत्यानं निसर्गाशी टक्कर देणाऱ्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आपल्याकडे येणारे बहुतांशी मजूर हे मराठवाड्यामधल्या बीड, जालना, केज या भागातून येतात. काही मंडळी जतमधून येतात, काही आटपाडीमधून येतात, मसवडमधून येतात. पण मोठा जो भाग आहे तो या बीड परिसरामधून येतो आणि त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं याही भागात अतिवृष्टी झाली म्हणून शासनानं सांगितलं की मंत्री समितीने सांगितलं, म्हणजे शासन म्हणजे मंत्री समिती, त्यांनी सांगितलं की 1 नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करायला परवानगी द्यायची. आम्ही सगळे नियम पाळणारे मंडळ, अजितआप्पांनी त्याचा थोडासा उल्लेख या ठिकाणी केला, आम्ही सगळे नियम पाळतो आणि शेवटी मंत्री समितीचा निर्णय हा अंतिम असतो आणि त्यामुळे आम्ही 29-30 ही तारीख घ्यावी ही कल्पना आली. 30 तारखेला आपण शुभारंभ केला. कालही पाऊस पडलेला आहे. आता जे कारखाने अगोदर चालू करतात त्यांच्यावर काही मंडळींनी तक्रारी केलं, त्यांचं हिअरिंग सुरू आहे, तो प्रसिद्धीकडे टनला काही दंड असतो. पण मुळामध्ये असं आहे की जर आपण शासनाच्या अधिपत्याखाली काम करतो तर आपण शासनाचे नियम पाळणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचं भविष्यामध्ये असं होईल की जर यावर्षी जर कोणी नियम पाळला नाही तर पुढच्या वर्षी आम्ही म्हणणार आम्ही का पाळणार, आम्ही काय बांधलेलं आहे का? आणि मग याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. शासनानं सुद्धा याची नोंद घेणं आवश्यक आहे, कारण ही असमानता बरोबर नाही. आता या हंगामामध्ये साधारणपणे आपला ज्या कारखान्याची आपण मोही टाकली तो आपला जुना प्लॅन 7,500 मेट्रिक टनाचा, त्याची सर्व ओव्हरऑलिंगची कामं झाली आहेत, दुरुस्ती कामं सुरू झाली आहेत आणि ते आता हंगाम आपला हा सुरू होईल. आणि हा हंगाम सुरू झाल्यानंतर मग एक साधारणपणे 15 ते 3 दिवसामध्ये किंवा 15 नोव्हेंबरच्या आसपास साधारणपणे आपण जो आपला नवीन प्लॅन्ट आहे तो शेजारी संलग्न केला की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला तो प्लॅन्ट सुरू होईल. कारण एकतर मोठं वादळ झाल्यामुळे शेड कोसळलं, त्यामध्ये आपला काही काळ गेला. गेल्या वर्षी ESP मध्ये मी जिथून बॉयलरमधून राख चिमणीकडे जाते ती जात असताना ती राख खाली पाडण्याचं काम जिथे केलं जातं, वातावरणामध्ये ती जाऊन याची काळजी घेतली जाते, त्या ESPचा ब्लास्ट झाला आणि त्याचा फार मोठा फटका आपल्याला बसला. ज्या गोष्टी घडल्या या नाकारता येणार नाहीत. आणि मग ते काम आपण युद्धपातळीवर हातामध्ये घेतलं. ते जर अंतिम टप्प्यामध्ये झालं, बाहेरचं काम झालं तर साईडनं त्याला क्लॅडिंग लावायचं किंवा जी उष्णता तयार होती उष्णता बाहेर पडण्यासाठी लॅगिंग असतं ते करण्याचं काम आता त्या परिसरामध्ये सुरू होते. आणि नंतर ते झाल्यानंतर साधारणपणे बॉयलर फायरिंग करून त्यातून मग स्टीम ब्लोईंग केलं जाईल, स्टीम बाहेर सोडली जाईल, बराच काळ ती सोडली जाईल, दिवसामध्ये 8-10 वेळा सोडली जाईल आणि विशिष्ट परिस्थिती आल्यानंतर पुन्हा टर्बाईनला जोडली जाईल. आणि त्याच्या माध्यमातून जो नवीन प्लॅन्ट आपला आहे ज्याच्या 5 मिल आहेत त्या 5 मिल फायबरायझर हे सगळं इलेक्ट्रिकच्या माध्यमातून आपण पुरवणार आहोत. बॉइलिंग हाऊस सुद्धा अत्याधुनिक अशा प्रकारचं बॉइलिंग हाऊस आपण तिथे केलेलं आहे. हे सर्व स्टीमच्या माध्यमातून तिथं ज्यूसपासून साखर केली जाईल. आणि जे गेल्या अनेक वर्षाची आपली साधारणपणे जी अडचण होती ती मागणी म्हणत नाही, आपली अडचण होती. तुम्ही मागणी तर केली जनरल सेवेला, आपण 10,000 म्हणलं, तुम्ही म्हणलं 11,000 का नाही, पण ती मागणी आपण त्या ठिकाणी सभासदांसाठी म्हणून तो निर्णय घेतलेला आहे. आणि ते काम सुरू झाल्यानंतर जे आता अलीकडची चर्चा होती बाबा ऊस आमचा जात नाही, लवकर जात नाही, एक आहे की आपण आता एक नाकारून चालणार नाही की याच्यापूर्वी आपण एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत कारखाने चालवतो. त्यावेळी ही परिस्थिती आपण फक्त सह्याद्री होतो. आज ठीक आहे लोकांना पर्याय सापडलेत, पण पर्याय सापडले असताना शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दामाला मोबदला जातं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ते कोणावर टीका करावी हा माझा उद्देश हा त्या ठिकाणी नाही. आणि मग या सर्व गोष्टीचा विचार येत्या काळामध्ये आपण सर्वांनी करावं. सहकाराच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. या हंगामामध्ये साधारणपणे 20,203 हेक्टर एवढी नोंद आपल्याकडे आहे. आणि ती नोंद गेल्या वर्षी आपण साधारणपणे त्या दरम्यान त्याच्यापेक्षा जास्त नोंद होती, 8,000 हेक्टर आपण ऊस गाळला. यावर्षी आपल्याला जास्त गाईड करायचं आहे.
गेल्या वर्षी 8,50,000 हे गळीत सर्व राज्यामध्ये सर्वांचं कमी झालं बहुतांशी, तर आपलंही झालं. यावर्षी किमान 12 लाख टन गळीत हे झालं पाहिजे, या दृष्टीनं आम्ही टार्गेट केलं आहे. जास्तही कदाचित होईल, त्या ठिकाणी सर्वांनी चांगली साथ दिली त्या दृष्टीनं होईल. जेवढं जास्त गळीत तेवढा उत्पादन खर्च कमी आणि तेवढा आपल्याला चांगल्या प्रकारचं इफिशियन्सीचा वापर करता येतो आणि त्या दृष्टीने सुद्धा आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आज 30 तारीख आहे. साधारणपणे 15 मेच्या दरम्यान पाऊस पडला. आज 30 ऑक्टोबर आहे. 15 दिवस मेचे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 5 आणि हे 15 दिवस 5.5 महिने पाऊस पडते. असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं आणि त्याचा सुद्धा वाढीवर कमी अधिक परिणाम हा होईल. चांगला होईल का वाईट होईल हे आपल्याला प्रत्यक्ष आज सांगता येत नाही, कारण बऱ्याच वेळा असं होतं की गळीत सुरू झाल्यानंतर हेक्टरी उत्पन्न काय पडतंय याच्यावर सर्व हे अवलंबून असतं आणि त्यामुळं निश्चितच चांगल्या प्रकारचा परिणाम आपण अपेक्षित करू. हेक्टरी यील्ड वाढेल असं आपण गृहीत धरू. पण आज नजरेनं बघितलं तर ज्या प्रमाणामध्ये ऊसाला जी काळुकी पाहिजे किंवा जी चकाकी पाहिजे ती त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून थोडासा अंदाज आपल्याला आत्ता काय घेता येणार नाही. आता ऑक्टोबर महिना संपलेला आहे. अजूनही हवेत विशिष्ट असा गारवा नाही आणि तो गारवा नसल्यामुळं साखर उतारा जो अपेक्षित आहे तो उतारा अजूनही काय मिळेल अशा प्रकारची परिस्थिती नाही. पण साधारणपणे 15 नोव्हेंबर नंतर चांगला हा उतारा आपल्याला मिळेल आणि त्यामुळं चांगल्या प्रकारचं गळीत आपण करू अशा प्रकारची खात्री का विश्वास सुद्धा आपल्या सर्वांना या निमित्ताने देतो. मी सुरुवातीला म्हणलं आता हे सांगतो की आपण नोंदलेला सर्व ऊस कारखान्याकडे आला पाहिजे अशा प्रकारची काळजी आपण सर्वांनी घ्यावी. वसंतदादा शुगर्सच्या माध्यमातून आपण जे तोडणीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा एक प्रोग्राम तयार करतो. तो प्रोग्राम तयार केला आहे आणि त्याच्या अनुसरून आता आपल्याला तोडणीची यंत्रणा ही गावोगावामध्ये येईल आणि ते त्या ठिकाणी ऊसाची तोडणीही केली जाईल. यावर्षी आपण चांगल्या प्रकारची यंत्रणा उभी केली आहे. ऊस तोडणी वाहतुकीची यंत्रणा उभी केली आहे. यंत्रणा कारखाना यायला सुरुवात झालेली आहे. गतीनं आजपासून सुरुवात होईल. आपण पाहिलं असेल की काही कारखाने अगोदर सुरू झाले. मराठवाड्यामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की ज्याच्याकडं शेती नाही, जी रोजगार मंडळी अवलंबून आहेत ती मंडळी अगोदर ऊस तोडणीला येतात. आपले काही टोळ्या त्या आल्या मग इतर कामं सोयाबीन काढणं भात काढणं असं ती कामं करतात. काही कारखाने सुरू झाले त्याच्या माध्यमातून सुरू झाले आणि ज्यांची शेती आहे ती काही मंडळी ही साधारणपणे खरीपाची काढणी करून रब्बीची पेरणी करून पुढे येतात. आता रब्बी सुद्धा पेरणी उशिरा सुरू झालेला आहे कारण मध्यंतरी पाऊस पडला. राज्य सरकारनं काही मोठ्या प्रमाणावर मदती जाहीर केली आहे. 1,000 कोटी पॅकेज दिलेलं आहे. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ही सर्व मंडळी जे पंचनामे होतील आपल्याला मदत मिळेल या भूमिकेतून त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि ते सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये आजपासून निघायला सुरुवात होईल आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारची यंत्रणा येईल. आपण सर्वांनी ही यंत्रणा आल्यानंतर आपल्या गावामध्ये परिसरामध्ये त्यांना अतिशय चांगलं सहकार्य करावं. त्यांची राहण्याची सोय इतर सोयी करावी. पाणंद रस्ते चांगले राहतील याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी. आपण गेल्या 2 वर्षापासून आपला इथेनॉलचा प्लांट आहे. 1 लाख लिटर आपण इथेनॉलचं उत्पादन घेतो आणि 1 लाख लिटर दिवसाला आपण उत्पन्न घेतो. या वर्षी आपण साधारणपणे 2 कोटी लिटर्स एवढं उत्पन्न आपण टार्गेट ठेवलेलं आहे. कारण बी हेवी केल्यानंतर जे मोलेसेस शिल्लक होतो जो बगॅस शिल्लक राहतो तो आपण ऑफ सीझनला सुद्धा तो बॉयलर चालू ठेवता. इन्सुरन्सचा बॉयलर आणि त्याच्या माध्यमातून ऑफ सीझनला सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण उत्पन्न घेतो आणि ते साधारणपणे 2 कोटी लिटर एवढं आपल्याला उत्पन्न मिळेल अशा प्रकारचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. आणि हे सर्व इथेनॉल आपण राज्य सरकारला केंद्र सरकारला विकतोय आणि सरकारी उपक्रमातील ऑइल कंपन्यांना आपण ते टेंडर भरलं आणि 2 कोटीची आपल्याला ऑर्डर मिळालेली आहे आणि ते आता टप्प्याटप्प्याने जसं तयार होईल जे जे प्लॅन्ट ते सांगतील जे जागा सांगतील त्या ठिकाणी ते आपण त्याचा पुरवठा करू. एक यावेळी चांगलं घडलेलं आहे की आपल्याला जे पूर्वी कसं होतं केरळमध्ये इथेनॉल सप्लाय म्हणून तिथं पोच करा किंवा गुजरातमध्ये करा अशा प्रकारच्या गोष्टी घडतात कमी अधिक. पण यावर्षी सुदैवानं आपल्याला महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा इथल्याच ऑइल कंपन्या मिळाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला जो वाहतुकीचा खर्च आहे तो त्या प्रमाणावर राहणार नाही किंवा आपल्याला कम्युनिकेशनला चांगल्या प्रकारचं पडेल आणि त्यामुळे तेही चांगल्या प्रकारचा आपल्याला पूरक अशा प्रकारचा व्यवसाय हा त्या निमित्तानं मिळालेला आहे.
या परिसरामध्ये ऊसाचं उत्पन्न अधिक वाढण्यासाठी आपण आदरणीय पवार साहेबांनी AI टेक्नॉलॉजीचा अवलंब करा अशा BSIच्या माध्यमातून सूचना दिल्या. तेही काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. आपले ऊस विकासचे अधिकारी येतात, गावोगावी मार्गदर्शन करतात. माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की ज्या ज्या भागामध्ये ड्रीप इरिगेशन आहे त्या लोकांनी संघटितपणे पुढे आलं पाहिजे. राज्य सरकारचा काय शेअर आहे, BSIचा शेअर आहे आणि जिल्हा बँकेचा शेअर आहे. आपल्याला विशेष काय त्यामध्ये करावं लागणार नाही आणि त्या टेक्नॉलॉजीचा आपण अवलंब जरूर करा. आपलं हेक्टरी उत्पन्न चांगलं वाढायला ही त्या निमित्तानं निश्चित मदत होणार आहे आणि त्या दिशेनं आपण सर्वांनी आपल्या ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा. या नवीन प्लॅनचं काम आता मी अंतिम टप्प्यात आलं सांगितलेलं आहे. तो सुरू करत असताना काही कर्मचारी आपण बाहेर घेतो, परंतु काही इथले जे कर्मचारी आहेत, काही अधिकारी आहेत, त्यांना आम्ही विचारलं की बाबा तुम्ही नवीन प्लॅनमध्ये जायला काय हरकत आहे काय. काही जणांची इच्छा आहे पण त्यांना त्या प्लॅन्टमध्ये तिथं काम देऊ. तो आधुनिक असा प्लॅन्ट आहे, आधुनिक मॉडिफिकेशन चांगल्याला असलेला आहे आणि तोही प्लॅन्ट आपण चांगल्या क्षमतेनं चालवणार आहोत आणि त्यामुळं 2 कारखाने चालून आपला जो अनेक वर्षाचा प्रश्न आहे तो निश्चित मार्गी लागेल. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. मध्यंतरी एक चांगली बातमी आली की राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी मागणी केली की आम्ही ऊसाची SMP वाढवावी. मी आता साधारणपणे 31च्या खाली कोणी साखर विकू नये अशा प्रकारचे निर्देश आहेत. साखर साधारणपणे 36, 37, 38, 39 रुपयेपर्यंत जाते, कमी अधिक राहतं. कोटा जास्त आला की दर खाली येतात, कोटा कमी असेल तर वाढतात, सीझन सुरू व्हायच्या वेळेस दर खाली येतात. पण आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच जर अशी भूमिका घेतली असेल, सरकार केंद्रातही त्यांचं आहे आणि ही SMP जर वाढवली तर निश्चित सर्वच सहकारी कारखान्याला चांगला दिलासा मिळणार आहे. आपला जो गेल्या वर्षीचा स्टॉक विशेष नाही, 1,75,000 क्विंटलच्या दरम्यान साखर आपली आहे, पण त्याचा हा निश्चित त्यालाही फायदा मिळेल, त्यातली जी शिल्लक राहील त्याला, आणि जे नवीन प्रोडक्शन होईल त्यालाही त्याचा चांगल्या प्रकारचा फायदा हा त्या निमित्तानं होईल. आणि त्यामुळं एक अपेक्षा करूया की चांगल्या प्रकारचे दिवस आपल्याला इथे. एका पेपरमध्ये वाचलं की निर्यातीला सुद्धा सरकार त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याची भूमिका ही शासनाची दिसते आणि ते जर झालं तर त्याचाही थोडा बहुत दिलासा आपल्याला हा त्या निमित्तानं मिळेल. इथं आपण सुरू झाला सुनील भैया, त्याचं संजय गोरे, अजित आप्पा या सर्वांनी सदिच्छा व्यक्त केल्या. आप्पांनी सांगितलं की बाबा आमचं, मी पहिल्यांदा 52 वर्षात पहिल्यांदा आलो, आम्ही आप्पा कोणाला कधी अडवलो नव्हतं. कारण एक आहे की कारखाना हा सर्वांचा आहे, सर्व सभासदांचा, सर्व शेतकऱ्यांचा आहे. पण आप्पा तुमचं कारखान्याला एक चांगल्या प्रकारचं पॉझिटिव्ह सपोर्ट असतो. कधी कधी थोडं घसरतं थोडं, पण पॉझिटिव्ह सपोर्ट असतो. आता भैया म्हणले की तुम्ही बोर्डात या, तुम्ही नमस्कार केला, मला नको म्हणला. पण अहो तुमच्या सूचनेनं भावना घेतलं होती की मार्गाराम भावना घेतलं होतं आपण. आणि पण मी एक तुम्हाला सांगतो की लोकशाहीमध्ये सत्तारूढ पार्टी, विरोधी पक्ष ही चाक आहेत. मीडिया आहे, प्रशासनही आहे, पण लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं सत्तेवर असणारी माणसं, विरोधी पक्ष हा सक्षम, जागृत आणि सकारात्मक असला पाहिजे. आज राज्यात काय चाललंय ही काय बोलू इच्छित नाही मी. आपण काय मुद्दे मांडता, अन्य काही मंडळी मुद्दे मांडतात, काही राजकीय भूमिकेतून प्रेरून मांडतात, काही राजकारण नजरेवर ठेवून मांडतात. पण त्यातलं चांगलं आहे काय ते आम्ही घेतो. कारण शेवटी प्रशासनावर काम करत असताना आपल्यासारख्या लोकांचा सुद्धा न कर थोडा अंकुश हा पाहिजेच. मी अतिशय मनापासून कबूल करतो, हा पाहिजेच ना. शेवटी जर बेबंद जर अशी सत्तांदा, अशी मोठी सत्ता जर आली तर काय घडते आपण राज्यामध्ये पाहतो. त्यामुळे सत्तेवर कुणाच तर अंकुश पाहिजे. ते काम तुम्ही अतिशय चोखपणे बजावतायत. अन्य काही आमचे मंडळी सुद्धा त्या ठिकाणी करतायत. त्यामध्ये तुमची भावना ही आहे की चव्हाण साहेबांनी निर्माण केलेला हा कारखाना आहे. चव्हाण साहेबांनी आदरणीय PD पाटील साहेब त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्यावर जबाब दिली आणि तो सक्षमपणे चालला पाहिजे. शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे, ही आपली भूमिका आहे. आणि ही लोकशाहीमध्ये हे अतिशय आवश्यक आहे की अशा प्रकारचं काम लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. निवळ एकाच हातामध्ये सत्ता गेली तर काय प्रश्न होतात आपण बघतो.
आता डायरेक्ट नगरपालिका नगराध्यक्ष डायरेक्ट सरपंच बरं वाटतं, ऐकायला बरं वाटतंय. काम करणारा जर सरपंच असेल अगोदर निवडून आला तो सगळ्यांना बरोबर जातो. पण थोडं इकडे तिकडे झालं, नगराध्यक्ष काम करणार असेल ठीक आहे ना, तो काय म्हणतो मला काय 5 वर्ष मला पुढं काय, कुणाचा अंकुश राहत नाही. आणि लोकशाहीमध्ये असा अंकुश राहणं ही आवश्यक आहे. या हंगामामध्ये फार मोठं आव्हान हे असं आहे, फार मोठं अशा अर्थाने मी म्हणतो की काय होतंय की सातत्यानं शासनाच्या पॉलिसी बदलत राहतात, सातत्यानं एक सहकाराकडे बघायचा दृष्टिकोन थोडासा वेगळा राहतो आणि त्याचा बरा वाईट परिणाम आपल्या इंडस्ट्रीवर. मूळ ही संकल्पना काय की कार्यक्षेत्रामधल्या लोकांच्या उसावर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी राहावी, त्यातून त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडावं, युवकांना स्थानिक ठिकाणी रोजगार मिळावा, आपला घरचा उद्योगधंदा शेती करत करत त्यांनी नोकरी करावी, हा त्यामागचा उद्देश हा सहकाराच्या माध्यमातून. आज इथं सर्वात मोठं संकट जे आलेलं आहे ते विशेषतः खाजगीकरणाचं फार मोठं आहे. त्यातली एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, मला अनुभव गेल्या महिन्यामध्ये आलेला. आपण नवीन प्लॅनसाठी काही इंटरव्ह्यू घेतल्या. आता इंटरव्ह्यूला ज्याप्रमाणे शिक्षण होतं त्याप्रमाणे काही मंडळी आली, मग जी काही खाजगी कारखान्यात आली, मी त्यांना म्हणलं सर उलट विचारायचो की तुम्ही काय येतात सोडू, तिथं कारखाना तर खाजगी आहे चांगला आहे. मला वाईट वाटलं. ते म्हणले 12 तास काम करायला लागतं, ओव्हर टाइम देतात, गोष्ट खरे, पण हळूहळू शेवटी हे एखाद्या वेळेस आमच्यावर कायम प्रकारचं बंधनकारक आलं अशा प्रकारची परिस्थिती आहे. मानवतेच्या दृष्टीकडून 24 तासामध्ये 8 तास काम, 8 तास त्याचा इतर घर प्रपंच इतर व्यवसाय, 8 तास आराम, हे मानवतेच्या दृष्टिकोन जगानं मान्य केलं आहे. पण आज असं काय घडलं आपल्या राज्यामध्ये की राज्य सरकारनं सुद्धा त्याला प्रोत्साहन दिलं, त्याला मुलामधीला नाव दिलं की तुम्हाला आम्ही ओव्हर टाइम देऊ. आता इथं सुद्धा काय घडतं की काही वेळेला एखादा कामगार आला नाही, एखाद दिवस कधी उडतो, तो पहिला कामगार काम करतो, त्याला ओव्हर टाइम दिला जातो, जास्त दिला जातो. पण त्याच्यावर कोण बंधनकारक करत नाही, सहकारामध्ये बंधनकारक कोण करत नाही की तू थांबलंच पाहिजे असं करत नाही. आणि हे फार मोठं संकट एकंदर या सहकारी कारखानदारीवर त्या ठिकाणी आलेलं आहे. या हंगामाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या हंगामामध्ये सर्व सभासद, सर्व शेतकरी, त्याचप्रमाणे सर्व अधिकारी कर्मचारी, तोडणी वाहतूक करणारे जे घटक आहेत, मग त्यामध्ये बैलगाड्या आहेत, ट्रॅक्टर गाड्या आहे, मशीनवाली मंडळी आहेत, ट्रॅक्टरवाली मंडळी आहेत, इथं कंत्राटी काम करणारी काही मंडळी आहेत, या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य द्यावं. आपला सह्याद्री आहे या दृष्टीनं आपण आतापर्यंत सहकार्य केलं, असं सहकार्य आपण द्यावं. मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे वेगळ्या टप्प्यावर आलेलं आहे की आपण आहे या इमारतीमध्ये मॉडिफिकेशन आतापर्यंत करत गेलो, आता आपण नवीन प्लॅन्ट उभा केलेला आहे आणि नवीन प्लॅन्ट आधुनिक टेक्नॉलॉजीचा प्लॅन्ट आपण उभा केला आहे आणि त्याच्या माध्यमातून स्टीमची बचत होणार आहे, पॉवरची बचत होणार आहे आणि त्याचा परिणाम हा निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारचे आर्थिक स्रोत मिळण्यामध्ये होणार आहे. आणि त्या सर्व उपक्रमाला आपण सर्वांनी अतिशय मनापासून सहकार्य करावं अशा प्रकारची सदिच्छा आणि त्यांना व्यक्त करतो. दराच्या बाबतीत आप्पा बोलले, त्यांना बोलता बोलता सवय, गेल्या वर्षी न मागता मी दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही कुणी काय आमच्यावर विश्वास ठेवा. आता तुम्ही परत आम्हाला संधी दिली ना, आमच्यावर विश्वास ठेवा. आपण इतरांसारखं हे करतो ते करतो, काय होतंय पेपरमध्ये येतंय, पेपरवाले मला माफ करतील, येतं पेपरला, पण 2 महिन्यानं खोलात कोण जात नाही. बाबा त्यानं सांगितलं त्यातलं आत्ता किती मिळालं हे कोणच सांगत नाही. मग आम्हाला कधी कळतं त्यांच्याच पेपरमध्ये येतं की अमक्या कारखाना आंदोलन झालं, अमक्या कारखान्यात अशी चाललं, ते आम्हाला परत कळतं. पण पहिला बॉम्ब असा असतो की एवढं केलं आपण बघा. शेवटी असा कारखाना सुद्धा पोतं गोडाऊनला गेलं की बँकेची पॉलिसी ठरते, त्याप्रमाणे उचल दिली जाते, त्यातून शेतकऱ्यांना दर दिला जातो, प्रक्रिया खर्च आहे, कर्मचाऱ्यांचा पगार आहे, प्रशासनाचा खर्च आहे, व्याज आहे आणि हे जाऊन पुन्हा आपण देतो. जसजसं साखर विकली जातं तसं वाढावा मिळत राहतो. यावर्षी चांगल्या प्रकारे त्यातल्या त्यात जर का MSP वाढली साखरेची तर निश्चित चांगल्या प्रकारचं सर्वच कारखानदारीला दिलासा हा राज्यामधल्या मिळेल. आपण ती अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि सह्याद्रीबद्दल आपण जे प्रेम व्यक्त केलं असंच प्रेम इथून पुढच्या काळामध्ये ठेवावं. आपण जो नवीन प्लॅनचा कार्यक्रम आहे तो थोडा मोठा आपण घेऊ, कारण तो 50-52 वर्षानंतर वेगळ्या टप्प्यामध्ये आपण जातोय.
तो आपण वेगळ्या प्रमाणे त्या ठिकाणी घेऊ. त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर कारखान्याचे व्हाईस